इंट्रो. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आमच्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आज गुरुपौर्णिमेच्या या अतिशय पवित्र आणि मंगल प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाभारतातील एक अशी अमर, गूढ आणि अथांग कथा, ज्याची खरी पाने इतिहासाच्या अंधारात कुठेतरी झाकली गेली आहेत. गुरु द्रोणाचार्य आणि वीर एकलव्य ही कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एका शिष्याने गुरुच्या मातीच्या पुतळ्याला साक्षी मानून धनुर्विद्या शिकली आणि गुरुने अतिशय क्रूरपणे गुरुदक्षिणेत त्याचा उजवा अंगठा मागून घेतला. पण तुम्ही कधी सखोल विचार केला आहे का की साक्षात भगवान परशुरामांचे शिष्य, सर्व शास्त्रांचे ज्ञाता आणि परमज्ञानी असणाऱ्या गुरु द्रोणाचार्यांनी एका निष्पाप, निस्सीम भक्ती असणाऱ्या शिष्याकडून एवढी भयानक गुरुदक्षिणा का मागितली असेल? काय द्रोणाचार्य खरंच फक्त अर्जुनाच्या प्रेमापोटी अंध झाले होते, की या एका अंगठ्याच्या मागणीमागे महाभारताच्या भावी युद्धाचे एक भयानक रहस्य, काळाची एक अट आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण दडलेले होते? गुरुपौर्णिमेच्या आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्याच्या नात्यातील ते गूढ सत्य, जे आजपर्यंत फार कमी लोकांना माहीत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी एकाग्रतेने पहा, कारण या कथेतील एक प्रसंग आणि शेवटचा सस्पेन्स तुमच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. कथेची सुरुवात होते द्वापार युगातील एका अत्यंत कठीण प्रसंगाने. आर्यावर्तात गंगा नदीच्या तीरावर वसलेले हस्तिनापूर शहर त्यावेळी वैभवाच्या शिखरावर होते. पण या वैभवाच्या मागे द्रोणाचार्यांचे एक अत्यंत दुःखी आणि संघर्षाने भरलेले भूतकाळ दडलेले होते. द्रोणाचार्य हे महर्षी भरद्वाज यांचे पुत्र होते. लहानपणी ते अत्यंत गरीब होते. परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांचा लहान मुलगा अश्वत्थामा जेव्हा दुधासाठी रडायचा, तेव्हा द्रोणाचार्यांकडे त्याला पाजण्यासाठी दूध नसायचे. त्यांनी पिठात पाणी कालवून अश्वत्थामाला दूध म्हणून पाजले होते. या गरिबीच्या अपमानाने द्रोणाचार्यांच्या मनात एक तीव्र ठिणगी पेटवली होती. त्यांनी भगवान परशुरामांकडे जाऊन कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मास्त्रासह जगातील सर्व दिव्यास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर हस्तिनापूरच्या राजकुमारांना, कौरव आणि पांडवांना शस्त्रविद्या शिकवण्यासाठी भीष्मपितामहांनी द्रोणाचार्यांची राजगुरू म्हणून नियुक्ती केली. द्रोणाचार्य हे केवळ धनुर्विद्या विशारद नव्हते, तर ते रणनीतीचे महामेरू होते. हस्तिनापूरच्या राजमहालात राहत असताना द्रोणाचार्यांनी आपल्या राजकुमारांना अशा विद्या शिकवण्यास सुरुवात केली, ज्या विद्या पृथ्वीतलावर इतर कोणालाही माहीत नव्हत्या. पण द्रोणाचार्यांच्या मनात एक गुप्त प्रतिज्ञा होती. त्यांना आपल्या पुत्राला, अश्वत्थामाला आणि आपल्या आवडत्या शिष्याला, अर्जुनाला जगातील सर्वोत्तम धनुर्धर बनवायचे होते, जेणेकरून भविष्यात त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये. पण याच काळात हस्तिनापूरच्या सीमांपासून खूप दूर, सह्याद्रीच्या आणि विंध्याचलाच्या अथांग, घनदाट जंगलात एक वेगळेच जीवन फुलत होते. तिथे निषाद संस्कृतीचे राज्य होते. निषादराज हिरण्यधनु हे त्या जंगलाचे आणि भिल्ल निषाद समाजाचे मुख्य रक्षक होते. त्यांच्या घरी एक अद्भुत बालक जन्माला आले, ज्याचे नाव ठेवण्यात आले अभय, जे पुढे जाऊन एकलव्य या नावाने जगप्रसिद्ध झाले. एकलव्याचे बालपण सामान्य मुलांसारखे नव्हते. फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की एकलव्याचे रक्त केवळ निषाद वंशाचे नव्हते. तो नात्याने श्रीकृष्णाचा आतेभाऊ लागत होता. वसुदेवांचे भाऊ देवश्रवा यांचा हा मुलगा होता, जो बालपणात निषादराज हिरण्यधनु यांच्याकडे संगोपनासाठी आला होता. त्यामुळे एकलव्याच्या रक्तामध्येच क्षत्रियांचे तेज आणि यादवांची अलौकिक बुद्धिमत्ता होती. लहानपणापासूनच एकलव्याला जंगलातील प्राण्यांचे आवाज, वाऱ्याचा वेग आणि धनुष्याची दोरी यांचा एक वेगळाच छंद होता. तो एका जागी बसून तासनतास वाऱ्याच्या दिशेने बाण मारण्याचा सराव करायचा. जेव्हा त्याने हस्तिनापूरच्या महान गुरु द्रोणाचार्यांच्या अद्भुत धनुर्विद्येबद्दल ऐकले, तेव्हा त्याच्या मनात द्रोणाचार्यांबद्दल एका परमेश्वरासारखी भक्ती निर्माण झाली. एकलव्याने ठरवले की जर मला धनुर्विद्या शिकायची असेल तर ती फक्त आणि फक्त गुरु द्रोणाचार्यांकडूनच. एका शुभ मुहूर्तावर एकलवाने जंगलाचा कठीण प्रवास पूर्ण केला आणि तो हस्तिनापूरच्या भव्य गुरुकुलात पोहोचला. गुरुकुलाचे वातावरण अत्यंत पवित्र होते. तिथे दुर्योधन, कर्ण, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन आपापल्या शस्त्रांचा सराव करत होते. द्रोणाचार्य एका उंच आसनावर बसून सर्वांचे निरीक्षण करत होते. एकलव्य पुढे गेला आणि त्याने अत्यंत नम्रपणे द्रोणाचार्यांच्या चरणांवर डोके ठेवले. तो म्हणाला, हे आर्यावर्तातील श्रेष्ठ गुरुदेव, मी निषादराज हिरण्यधनुचा पुत्र एकलव्य आहे. मी तुमच्या चरणी ज्ञानाची भिक्षा मागायला आलो आहे. मला तुमचा शिष्य करून घ्या आणि मला धनुर्विद्येचे गूढ ज्ञान शिकवा. गुरु द्रोणाचार्यांनी मान वर केली आणि एकलव्याकडे पाहिले. द्रोणाचार्यांचे डोळे साधे नव्हते. ते अंतर्ज्ञानाने माणसाचे भूत आणि भविष्य पाहू शकत होते. जेव्हा त्यांनी एकलव्याच्या डोळ्यांत पाहिले, तेव्हा द्रोणाचार्य आतून हादरले. एकलव्याच्या डोळ्यांत धनुर्विद्येची अशी एक धगधगती ज्वाला होती, जी अर्जुनाच्या डोळ्यांतही नव्हती. द्रोणाचार्यांना लगेच जाणवले की जर या मुलाला ज्ञान मिळाले तर हा संपूर्ण सृष्टीतील सर्वात शक्तिशाली धनुर्धर बनेल. परंतु द्रोणाचार्यांचे हात हस्तिनापूरच्या राजसत्तेने आणि त्यांच्या वचनांनी बांधलेले होते.
त्यांनी भीष्मपितामहांना आणि राजा धृतराष्ट्राला वचन दिले होते की ते हस्तिनापूरच्या राजांच्या अन्नाचा स्वीकार करत असल्याने आपली गुप्त शस्त्रविद्या फक्त आणि फक्त कुरुवंशातील राजकुमारांनाच शिकवतील. शिवाय तत्कालीन आर्यावर्ताचे सामाजिक नियम अत्यंत कठोर होते. राजकुमारांव्यतिरिक्त इतर कोणाला उच्च दिव्यास्त्रे देणे हे राजसत्तेच्या सुरक्षेसाठी धोकादायक मानले जात होते. द्रोणाचार्यांनी आपले मन अतिशय कठोर केले. ते अतिशय गंभीर आणि रुक्ष आवाजात म्हणाले, हे निषादपुत्रा, मी हस्तिनापूरचा राजगुरू आहे. माझा आश्रम फक्त राजकुमारांसाठी आहे. मी तुला शिष्य म्हणून स्वीकारू शकत नाही. तू परत तुझ्या जंगलात निघून जा आणि तिथेच शिकार करण्याचे शिक्षण घे. हा नकार कोणत्याही सामान्य तरुणाचे हृदय तोडण्यासाठी पुरेसा होता. पण एकलव्य हा सामान्य नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर रागाचा किंवा अपमानाचा एकही भाव आला नाही. त्याने विचार केला, गुरुदेवांनी मला नाकारले कारण माझी पात्रता अजून तेवढी झाली नसेल. गुरूंचा राग हा उपदेश असतो आणि गुरूंचा नकार ही शिष्याची पहिली परीक्षा असते. एकलव्य न बोलता पुन्हा नम्रपणे नमस्कार करून मठातून बाहेर पडला. तो मागे वळला आणि पुन्हा आपल्या घनदाट जंगलात परतला. इथून सुरू होतो जगातील सर्वात महान, रहस्यमयी आणि अलौकिक गुरुभक्तीचा प्रवास. जंगलात परतल्यावर एकलव्याने निराश होऊन धनुष्य बाजूला फेकले नाही. त्याने जंगलातील सर्वात शांत आणि पवित्र कोपरा निवडला. तिथे एका जुन्या वटवृक्षाखाली त्याने काळी माती गोळा केली. गंगेच्या पवित्र पाण्याने ती माती भिजवली आणि अतिशय आदराने, एकाग्रतेने गुरु द्रोणाचार्यांची एक हुबेहूब मातीची मूर्ती घडवली. त्या मातीच्या मूर्तीची स्थापना करून एकलव्याने दररोज सकाळी उठून नदीत स्नान केले. तो त्या मूर्तीच्या चरणांवर जंगलातील ताजी फुले वाहायचा, त्यांना साष्टांग नमस्कार करायचा आणि म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला शरीराने दूर केले असेल, पण माझ्या आत्म्यातून तुम्ही कधीही दूर जाऊ शकत नाही. आजपासून माझी प्रत्येक श्वास आणि माझी प्रत्येक बाणाची दोरी ही तुमच्या चरणी अर्पण आहे. यानंतर एकलव्याने जी साधना केली ती मानवी इतिहासात अद्भुत मानली जाते. तो दररोज सकाळी त्या मूर्तीसमोर उभा राहून धनुर्विद्येचा सराव करायचा. हळूहळू त्याच्या भक्तीची पराकाष्ठा इतकी वाढली की त्याला त्या निर्जीव मातीच्या मूर्तीमधून एक जिवंत ऊर्जा जाणवू लागली. जेव्हा जेव्हा एकलव्याचा बाण चुकायचा तेव्हा त्याला मनात एक सूक्ष्म आवाज यायचा, जो त्याला सांगायचा, तुझे लक्ष ढळले आहे, कोपर थोडे वर कर. तो आवाज दुसरा कोणाचा नसून साक्षात गुरु द्रोणाचार्यांच्या ज्ञानाची चेतना होती, जी एकलव्याच्या निस्सीम भक्तीमुळे त्या मातीच्या मूर्तीत प्रकट झाली होती. जे ज्ञान द्रोणाचार्यांनी अर्जुनाला प्रत्यक्ष आश्रमात तासनतास बसवून शिकवले होते, ते ज्ञान एकलव्य केवळ ध्यान आणि श्रद्धेच्या बळावर प्राप्त करत होता. त्याने अदृश्यवेद, वायुवेद आणि सर्वात कठीण मानली जाणारी शब्दवेधी विद्या हस्तगत केली. शब्दवेधी विद्या म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधली असतानाही केवळ हवेतील हालचाल आणि आवाजाची दिशा ऐकून अचूक बाण मारण्याची कला. एकलव्याचा सराव इतका तीव्र झाला की जंगलातील पालापाचोळा हलण्याचा आवाज झाला तरी त्याचा बाण त्या जागेचा वेध घ्यायचा. अशीच काही वर्षे निघून गेली. एक दिवस हस्तिनापूरचे राजकुमार युधिष्ठिर, भीम, अर्जुन, दुर्योधन आणि कर्ण गुरु द्रोणाचार्यांसोबत शिकारीसाठी त्याच घनदाट जंगलात आले. त्यांच्यासोबत सैनिकांची तुकडी आणि एक शिकारी कुत्रा होता. सर्वजण जंगलात पांगले. तो शिकारी कुत्रा भटकत भटकत एकलव्याच्या साधनेच्या ठिकाणी पोहोचला. तिथे एकलव्य अंगावर कातडे गुंडाळून अस्ताव्यस्त केसांसह संपूर्ण एकाग्रतेने गुरु द्रोणाचार्यांच्या मातीच्या मूर्तीसमोर धनुष्याचा सराव करत होता. त्या विचित्र वेशातील माणसाला पाहून कुत्र्याने मोठ्याने भुंकण्यास सुरुवात केली. कुत्र्याच्या सततच्या भुंकण्यामुळे एकलव्याच्या ध्यानात अडथळा येत होता. एकलव्याने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या मनात कुत्र्याला मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता, कारण तो प्राण्यांवर प्रेम करणारा निषाद होता. पण त्याला त्याचा सरावही थांबवायचा नव्हता. एकलव्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या भात्यातून एकापाठोपाठ एक असे 7 बाण सोडले. ते बाण हवेचा वेग छेदत गेले आणि थेट कुत्र्याच्या उघड्या तोंडात जाऊन बसले. ती घटना इतकी अद्भुत होती की बाण अशा प्रकारे कुत्र्याच्या तोंडात बसले होते ज्यामुळे कुत्र्याचे तोंड पूर्णपणे बंद झाले. तो एकही आवाज करू शकत नव्हता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुत्र्याच्या जिभेला किंवा ओठांना जराही जखम झाली नव्हती. रक्ताचा एक थेंबही बाहेर आला नव्हता. तो कुत्रा घाबरून मागे फिरला आणि धावत धावत जिथे द्रोणाचार्य आणि पांडव विश्रांती घेत होते तिथे पोहोचला. जेव्हा अर्जुनाने आणि द्रोणाचार्यांनी त्या कुत्र्याला पाहिले तेव्हा सर्वजण स्तब्ध झाले. अर्जुनाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. अर्जुनाने बाण काढून पाहिले. बाणांची फेक, त्यांची पकड आणि ती शब्दवेधी कला पाहून अर्जुनाच्या अंगावर काटा आला. कारण द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सांगितले होते की शब्दवेधी विद्या ही अत्यंत गुप्त आहे आणि ती फक्त जगातील मोजक्याच लोकांना येते. द्रोणाचार्यांचे मनही आतून हादरले. त्यांनी मनात विचार केला, माझ्या व्यतिरिक्त ही कला आर्यावर्तात कोणालाही येत नाही. मग माझ्या नकळत असा कोणता धनुर्धर या जंगलात निर्माण झाला ज्याने अर्जुनालाही मागे टाकले आहे? द्रोणाचार्यांनी तात्काळ आदेश दिला
आणि ते सर्वजण त्या कुत्र्याच्या पावलांचा माग काढत जंगलाच्या आत गेले. जंगलाच्या एका शांत कोपऱ्यात पोहोचल्यावर त्यांना एक अथांग दृश्य दिसले. तिथे एक तरुण मातीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा होता. द्रोणाचार्यांनी जवळ जाऊन पाहिले. ती मातीची मूर्ती दुसरी कोणाची नसून साक्षात गुरु द्रोणाचार्यांचीच होती. द्रोणाचार्यांनी पुढे होऊन विचारले, हे धनुर्धरा, तू कोण आहेस आणि या कुत्र्यावर असा अद्भुत बाण कोणी मारला? एकलव्याने मान वर केली. आपल्यासमोर प्रत्यक्ष गुरु द्रोणाचार्यांना उभे राहिलेले पाहून त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तो धावत आला आणि त्याने द्रोणाचार्यांच्या चरणांवर डोके ठेवले. तो म्हणाला, गुरुदेव, हा बाण तुमच्या या दासानेच मारला आहे. आज माझे भाग्य उजळले की माझे गुरु प्रत्यक्ष माझ्या कुटीत आले. द्रोणाचार्यांनी आश्चर्याने विचारले, तुझे गुरु? मी तर तुला कधीही शिकवले नाही. तू कोणाचा शिष्य आहेस? एकलव्याने त्या मातीच्या मूर्तीकडे बोट दाखवले आणि म्हणाला, गुरुदेव, जेव्हा तुम्ही मला आश्रमातून परत पाठवले तेव्हा मी तुमच्या या रूपालाच माझे गुरु मानले. तुमच्या या मूर्तीच्या कृपेने आणि आशीर्वादानेच मला ही सर्व विद्या प्राप्त झाली आहे. हे ऐकताच अर्जुनाच्या पायाखालची जमीन सरकली. अर्जुन संतापाने आणि दुःखाने द्रोणाचार्यांकडे पाहू लागला. अर्जुनाने एकांतात द्रोणाचार्यांना गाठले आणि म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला वचन दिले होते की या जगात माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणताही धनुर्धर असणार नाही. पण आज या निषाद पुत्राने मला खूप मागे टाकले आहे. तुम्ही मला कपटाने असत्य वचन दिले होते का? तुम्ही याला गुप्तपणे शिकवले का? द्रोणाचार्य अत्यंत धर्मसंकटात सापडले. एकीकडे त्यांचा प्रिय शिष्य अर्जुन होता, ज्याला त्यांनी वचन दिले होते. दुसरीकडे एकलव्याची अलौकिक भक्ती होती, पण या सर्वांच्या मागे एक अतिशय भयानक आणि गूढ रहस्य दडलेले होते, जे त्या क्षणी कोणालाही माहीत नव्हते. आता ऐका ते रहस्य, जे महाभारताच्या सर्वात गूढ पानांत दडलेले आहे आणि जे द्रोणाचार्यांच्या त्या ऐतिहासिक निर्णयाचे मूळ कारण होते. द्रोणाचार्य हे केवळ एक शिक्षक नव्हते, ते काळाची गती जाणणारे महाज्ञानी ऋषी होते. द्रोणाचार्यांना अंतर्ज्ञानाने ठाऊक होते की भविष्यात एक भयानक धर्मयुद्ध महाभारत होणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण आर्यावर्ताचे भविष्य ठरणार होते. आणि द्रोणाचार्यांना हेही माहीत होते की एकलव्य हा मगधचा अत्याचारी, अधर्मी राजा जरासंध याचा परममित्र आणि दत्तकपुत्र मानला जात होता. जरासंध हा तोच राजा होता ज्याने पृथ्वीवरील शहायशी धार्मिक राजांना बंदी बनवून ठेवले थे आणि त्यांची बळी देण्याची योजना आखली होती. एकलव्य हा जरासंधाच्या सैन्याचा मुख्य सेनापती बनणार होता. द्रोणाचार्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने पाहिले की जर एकलव्याकडे त्याचा उजवा अंगठा आणि ही अलौकिक शब्दवेधी धनुर्विद्या राहिली, तर भविष्यात जेव्हा अधर्म आणि धर्माची लढाई होईल तेव्हा एकलव्य जरासंध आणि दुर्योधनाच्या बाजूने उभा राहील. आणि अशावेळी एकलव्याचा एकच शब्दवेधी बाण श्रीकृष्णाच्या सैन्याचा नाश करू शकला असता किंवा खुद्द अर्जुनाचा आणि धर्माचा पराभव करू शकला असता. जर महाभारतात एकलव्याच्या धनुर्विद्येने धर्माचा पराभव झाला असता तर संपूर्ण पृथ्वीवर अधर्माचे आणि जरासंधाचे क्रूर राज्य प्रस्थापित झाले असते. द्रोणाचार्यांसमोर दोन मार्ग होते. पहिला मार्ग, एक दयाळू गुरु बनून स्वतःची प्रशंसा मिळवणे आणि भावी जगात अधर्माचा विजय होऊ देणे. दुसरा मार्ग, स्वतःवर क्रूर, पक्षपाती आणि स्वार्थी गुरु असा भयानक कलंक लावून घेणे, जगाचा राग सहन करणे, पण भावी सृष्टीचे आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी एकलव्याची शक्ती क्षीण करणे. द्रोणाचार्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने दुसरा मार्ग निवडला. त्यांनी स्वतःच्या सन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि इतिहासातील आपल्या नावाचा बळी देण्याचे ठरवले. द्रोणाचार्य एकलव्याकडे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक कठोर भाव होता. ते म्हणाले, एकलव्या, जर तू मला तुझा गुरु मानतोस आणि जर तू माझ्या मूर्तीकडून ही विद्या शिकला आहेस तर तुला मला गुरुदक्षिणा द्यावी लागेल. गुरुदक्षिणेशिवाय कोणतीही विद्या फळाला येत नाही. एकलव्याचा चेहरा आनंदाने उजळला. तो म्हणाला, गुरुदेव, हा तर माझा परमधर्म आहे. आज तुम्ही माझ्याकडून जे मागाल ते मी देईन. माझे राज्य, माझे शरीर, माझे प्राण. बोला गुरुदेव, तुम्हाला काय हवे आहे? द्रोणाचार्यांनी क्षणाचाही विलंब न करता अत्यंत कठोर आवाजात ते वाक्य उच्चारले, ज्याने इतिहास हादरला. एकलव्या, जर तू मला गुरु मानतोस तर मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून दे. ती मागणी ऐकून तिथे उभे असलेले सर्व राजकुमार, अर्जुन आणि सैनिक स्तब्ध झाले. धनुर्धरासाठी उजव्या हाताचा अंगठा म्हणजे त्याचे संपूर्ण आयुष्य, त्याची धनुर्विद्या आणि त्याचे अस्तित्व संपणे होते. अंगठ्याशिवाय बाणाची दोरी ओढणे अशक्य होते. पण एकलव्याच्या चेहऱ्यावर जराही दुःखाची किंवा संतापाची रेष आली नाही. त्याने द्रोणाचार्यांकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत फक्त आणि फक्त अथांग गुरुभक्ती होती. एकलव्याने कसलाही विचार न करता एका क्षणात आपल्या कंबरेची तीक्ष्ण सुरी बाहेर काढली. त्याने स्वतःच्या उजव्या हाताचा अंगठा कापला आणि रक्ताने माखलेला तो अंगठा अतिशय आदराने गुरु द्रोणाचार्यांच्या चरणांवर ठेवून दिला.
त्या क्षणी आकाशातून देवतेनेही पुष्पवृष्टी केली असती, असा तो महान त्याग होता. जगाने या घटनेनंतर द्रोणाचार्यांना दोषी ठरवले. शतकानुशतके लोकांनी द्रोणाचार्यांना पक्षपाती गुरु म्हणून हिणवले. पण या त्यागामागे द्रोणाचार्यांनी एकलव्याला दिलेला एक गुप्त आणि अमर आशीर्वाद दडलेला होता. जेव्हा एकलव्याने अंगठा दिला तेव्हा द्रोणाचार्यांनी मनातल्या मनात एकलव्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला एक अलौकिक वरदान दिले. हे वीर एकलव्या, तू आज जो त्याग केला आहेस त्यामुळे तुझे नाव काळाच्या मर्यादा ओलांडून अमर होईल. जोपर्यंत या जगात सूर्य, चंद्र आणि तारे तळपतील तोपर्यंत जेव्हा जेव्हा गुरुभक्तीचे नाव घेतले जाईल तसतसे द्रोणाचार्यांच्या आधी एकलव्याचे नाव स्मरणात आणले जाईल. तू धनुर्विद्येत हरलास, पण भक्तीच्या शिखरावर तू साक्षात देवालाही मागे टाकले आहेस. आणि कथेचा शेवटचा सर्वात मोठा सस्पेन्स असा आहे की अंगठा गमावल्यानंतरही एकलव्याने हार मानली नाही. त्याने आपल्या 4 बोटांचा वापर करून आणि पायाच्या बोटांचा वापर करून धनुष्य चालवण्याची एक नवीन अद्भुत पद्धत शोधून काढली. तीच पद्धत आज आधुनिक युगात आर्चरी, मॉडर्न आर्चरीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाते. द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा घेऊन त्याला अपंग केले नाही, तर त्याला एका नवीन तंत्राचा जनक बनवले. चॅनल आउट्रो. मित्रांनो, गुरु द्रोणाचार्य आणि महावीर एकलव्याची ही अमर कथा आपल्याला शिकवते की गुरुचा प्रत्येक निर्णय हा आपल्या क्षुद्र आणि लहान बुद्धीला समजेलच असे नाही. कधीकधी गुरुची क्रूरता वाटणाऱ्या गोष्टींमागेही शिष्याचे कल्याण, त्याचा अमर जन्म आणि जगाचे रक्षण दडलेले असते. द्रोणाचार्यांनी स्वतःवर कलंक घेतला, पण एकलव्याला गुरुभक्तीचा अमरदेव बनवले. तुम्हाला महाभारतातील हे न ऐकलेले गूढ रहस्य आणि गुरुशिष्याची ही भावूक कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच न ऐकलेल्या पौराणिक कथा व रहस्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक आणि मंगल शुभेच्छा. धन्यवाद.